नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हलगर्जीपणाचा कळस. इंजेक्शन मध्ये औषधाऐवजी पाणी. 5 मातांच्या मृत्यूवर खळबळजनक खुलासा. जस्टांच्या कोटा येथील न्यू मेडिकल रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर 5 मातांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तपास अहवालातून एक धक्कादायक खुलासा समोर आला. अहवालानुसार या महिलांना देण्यात आलेलं ऑक्सिटोसिन इंजेक्शन बनावट होतं. तपासणीत असं आढळून आलं की या इंजेक्शन मध्ये औषधाऐवजी पाणी भरलेलं होतं. त्यामुळे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव थांबलाच नाही आणि महिलांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर या 5ही मातांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ऑक्सिटोसिन हे अत्यंत महत्त्वाचं औषध आहे, ज्याचा वापर प्रसूती दरम्यान आणि त्यानंतर होणारा रक्तस्राव रोखण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या मते जर हे औषध प्रभावी ठरत नाही तर मातांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रुग्णालयात वापरण्यात आलेल्या इंजेक्शनचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी अहवालात असं समोर आलं की संबंधित बॅचची इंजेक्शन्स मानकानुसार योग्य नव्हती आणि त्यामध्ये आवश्यक असणारे औषधी घटक उपलब्ध नव्हते. अहवालानुसार इंजेक्शनमध्ये औषधाऐवजी पाणी आढळल्यामुळे रुग्णांना अपेक्षित वैद्यकीय लाभ मिळू शकला नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात आधीपासूनच अशी शंका व्यक्त केली जात होती की मातांच्या मृत्यूमागे बनावट ऑक्सिटोसिन इंजेक्शन जबाबदार असू शकतं. मात्र त्यावेळी शासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं की तपास अहवाल येण्यापूर्वी कोणत्याही निकषावर पोहोचणं योग्य ठरणार नाही आणि केवळ बनावट ऑक्सिटोसिनच्या आधारावर मृत्यूचा दावा केला जाऊ शकत नाही. आता तपास अहवाल समोर आल्यानंतर हे स्पष्ट झालं की इंजेक्शनच्या गुणवत्तेत गंभीर त्रुटी होती.